महाराष्ट्र राज्यामध्ये खाते वाटप जे आहे ते देण्यात आलेले आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रताप सरनाईक ओळा माजीवाडा विधानसभेचे आमदार शिवसेनेचे, त्यांना देखील परिवहन खातं देण्यात आले आहे। सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। कसं बघतात हे खातं दिल्यामुळे आता महाराष्ट्राची गती कशाप्रमाणे वाढवणार आहे? राज्याचे यशस्वी माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर आज दिलेली आहे। आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये परिवहन चा एक मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी प्राप्त झालेली आहे। गेली अनेक दशकं ह्या एसटी सेवेसाठी अनेक मंत्र्यांनी कामं केलेली आहेत। ही एसटी तळागाळातल्या एक गावकऱ्यांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती अजून पुढे कशी नेता येईल आणि ह्या एसटीला अजून कसे चांगले दिवस येतील आणि प्रामुख्यानं एसटी कर्मचाऱ्यांचे संप, एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या ज्या काही भावना त्या संपाच्या वेळेस होत होत्या त्या 7-8 महिन्यामध्ये मी बघितल्या आणि त्या बघून खरोखर एक मनामध्ये वेदना होत होत्या की एवढं मोठं महाराष्ट्र राज्य, प्रगतशील महाराष्ट्र राज्याने एसटी कर्मचाऱ्यांवर ही जर वेळ येत असेल तर ते निश्चितपणे चुकीचे आहे। एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्या भावनेशी मी जोडले गेलेलो आहे आणि मी हाच विचार करेन की माझ्या एसटी कर्मचाऱ्यांना कसा सर्वप्रथम न्याय देता येईल, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे दूर करता येईल आणि जास्तीत जास्त एसटी जी नुकसानीमध्ये आज आहे त्याला फायद्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेन। 14 वर्षाचा जो वनवास होता तो संपेला असं इकडचे समर्थक म्हणतात। खऱ्या अर्थाने आता जी मंत्रिपद देण्यात आलेलं आहे, मागे पाहायला गेलं तर महाविकास आघाडी त्याच्या अगोदरची सरकार डावलण्यात आलं होतं, मात्र खऱ्या अर्थाने आता पद या ठिकाणी काही नाही। तुम्हाला असं वाटतं आमचा कसला वनवास वगैरे? आमदार होणं काही छोटी गोष्ट आहे का? या ठाणे शहराचा 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर 4थ्यांदा आज आमदार झालोय। ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी भावना आणि त्याची इच्छा असते ती इच्छा पूर्ण होते। आज आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीनं नरेश म्हस्के खासदार झाले, प्रताप सरनाईक 4थ्यांदा आमदार झाला, रवी फाटक आज एवढी वर्ष आमदार म्हणून काम करतायत। त्यामुळे आम्ही कशाला आमची वनवास वगैरे, आम्ही उलट आमचं हेच म्हणणं आहे की ही आमची एकत्रितपणे आम्ही काम करतोय म्हणून हे दिवस आम्हाला दिसते। आमच्या शिवसैनिकांना मी सॅल्यूट मारेल की त्यांच्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झालं। ईएमचं सरकार आलं असं विरोधक म्हणत होते, खातेवाटप जाहीर होत नाही, कुठेतरी महाराष्ट्राचा विकास खुंटला गेला असं देखील म्हणत होते। याला कसं उत्तर देणार? बघा, जनतेने तर उत्तर दिलेलं आहे। तब्बल 232 जागांची सुनामी जनतेनं मतदानाच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि प्रामुख्याने मी हे यश जे आहे ते यश आमच्या लाडक्या बहिणींचं, ही योजना आमचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केले आणि त्यामुळे ह्या लाडक्या बहिणींना जे पैसे पोचले त्यांना भावांचा आधार मिळाला आणि त्या माध्यमातून बहिणींनी आपल्या सगळ्या भावांना ह्या 232 भावा बहिणींना निवडून दिलेलं आहे। त्यामुळे ही महायुतीचं यश आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जे 2 ते 2.5 वर्षामध्ये काम केले त्याची ही पावती आहे आणि त्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त झालं आहे। त्यामुळे हे जे यश आहे ते मी एकनाथ शिंदे साहेबांमुळे आमच्या महायुतीला मिळालं असं मी आवर्जून सांगेन। जसं जिंकून आलात भरघोस मताने, स्वतःच्या नातवांनी तुम्हाला एक लालदेवची गाडी दिली होती, हीच लालदेवची गाडी आता महाराष्ट्राची प्रगती कशी करणार? मला असं वाटतं की कदाचित माझ्या नातवानं रेयांशला दिलेली लालदिव्याची गाडी शिंदे साहेबांनी बघितली असेल आणि त्यांनी विचार केला असेल की जर नातवानं दिली तर मी ह्याला जरूर लालदिव्याची गाडी द्यायला पाहिजे आणि त्या माझ्या नातवाच्या भावना शिंदे साहेबांनी ऐकल्या। कारण मी तुम्हाला आजही सांगतो की मी शिंदे साहेबांना कधी म्हणालोच नव्हतं की मला मंत्री करा। हां, बोलता बोलता कार्यकर्त्यांच्या समोर बोलायचं, अरे 4थी वेळ झाली मला मंत्रिपद आता मिळायला पाहिजे, ही भावना मी माझी व्यक्त करत होतो। पण शिंदे साहेबांना असं समोर जाऊन मी कधीच बोललो नाही की साहेब मला मंत्री करा, कारण मला माहिती आहे ते देणार आहेत। आजपर्यंत अनेकांना भरपूर काही त्यांनी दिलेलं आणि अजूनही देत आहेत। स्वतःच्या खिशामध्ये जेवढं असेल तेवढं तर ते देतातच, पण आजूबाजूवाल्यांकडनं उधारवारी घेऊन, उसनवारी घेऊन तर सुद्धा ते देतात। ही त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि 30 वर्ष त्यांचा सहकारी म्हणून मला त्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे यशस्वी वाटचाल करू। मागे जो अपघात झाला होता बसचा मुंबईमध्ये, त्यामुळे बसेस असतील, इतर ट्रान्सपोर्टेशन असेल, त्यांना कशा प्रकारची आता पुढच्या वेळेस तुमची व्हिजिट असणार आहे? पाहायला गेलं तर ठाणे असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात। नाही, बरोबर आहे। वाढतं नागरीकरण हे फार मोठी समस्या आपल्या एमएमआर क्षेत्राची आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे।
बसेस चालतात परंतु वेळेवर स्टॉपवर ते पोहोचत नाही आणि त्यामुळे हे जे ड्रायव्हर असतात ते जास्तीत जास्त जोरामध्ये गाड्या वगैरे चालवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करतात. गर्दीची वगैरे भान ते कधी कधी ठेवत नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे त्याच्यावर कसा तोडगा काढता येईल आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. अजून तर मी पदभार स्वीकारला नाही पण नक्कीच ही जी अपघात वारंवार होतात किंवा काही गोष्टी ज्या अशा घडतात जी घटना BSTची घडली तशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करेल. नक्कीच नरेश म्हस्के देखील येते खासदार. सर तुमचं मोठं योगदान आहे. पाहिलं तर खासदारकीच्या वेळेस ह्यांनी त्याची मदत केली सर आमदारांनी. तुम्ही देखील आमदारकीला पूर्णतः रात्रंदिवस मेहनत केली. आज आम्हाला खरंच आनंद होतोय की आमचे एक सहकारी, आमचं ठाण्यातील सहकारी जे आम्ही एकत्र काम करतो, मला खासदार म्हणून निवडून आणण्याकरता सुद्धा त्यांनी खूप मोठे कष्ट घेतले, ते आज या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री, परिवहन मंत्री म्हणून आज त्यांची डिक्लेरेशन झालेलं आहे. आज उद्या तो त्याचा पदभार स्वीकारतील आणि ग्रामीण जनतेच्या दृष्टीने, महाराष्ट्रातील नागरिकांच्या दृष्टीने फार मोठं खातं आहे की आज शहरामध्ये गाड्या आहेत, स्वतःच्या गाड्या घोड्या आहेत, परंतु ग्रामीण पूर्णपणे जनता जो त्यांचा प्रवास आहे, त्यांचं दळणवळण आहे, या खात्यावर डिपेंड असतं आणि ते खातं तो विभाग त्यांच्याकडे दिलेला आहे. आणि आमचा ठाण्यातील एक सहकारी, आमचा मित्र आज मंत्री झालेला आहे आणि शिंदे साहेबांच्या मदतीला विधानसभेत आणि विधान परिषदेत गेलेला आहे. मला खासदारकीची जबाबदारी, आम्ही ठाण्यात काम करत असतो. शिंदे साहेबांच्या जोडीला आमचा नेता, आमचे सहकारी असावेत आमच्या ठाण्यातील, असं आम्हाला नेहमीच वाटत असतं. आणि आज आमचा ठाण्यातील सहकारी शिंदे साहेबांच्या मदतीला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याकरता शिंदे साहेबांच्या मदतीला गेलेला आहे. त्याचा आम्हाला आनंद वाटतो. संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. शेतकऱ्यांचे विषय असेल, परभणी असेल, बीड प्रकरण असेल, अनेक गोष्टी समोर जायला लागतात. कसं बघतात या समोर त्या ठिकाणच्या लोकांच्या ज्या अपेक्षा कशा पूर्ण? मुळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आपण छोटी छोटी राज्य असतील, त्याचबरोबर केंद्र शासन असेल, हिंदुस्थानचं सरकार असेल, त्याकरता संविधानामध्ये एक लिहिलेलं आहे की आपण विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, तुमचे विचार मांडा, परंतु केवळ संविधानाचा वापर करायचा, संविधानाचा उपयोग करायचा आणि ते जे बाबासाहेबांनी जे आयुध दिलंय त्याचा वापर न करता त्या ठिकाणी संसद बंद पडायची, विधानसभा बंद पडायची, विधान परिषद बंद पडायची, हे चुकीचं कायद्याच्या विरोधात काम करत असतात. जर तुमचे मुद्दे असतील, तुमचे विचार असतील तर सभागृहात मांडा. त्याकरता बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिलेत, परंतु केवळ बाबासाहेबांचं नाव निवडणुकीपुरतं घ्यायचं आणि ज्यावेळी स्वतःवरती जेव्हा वेळ येते त्यावेळी बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध वागायचं. अशा पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आज विरोधी पक्ष वागलेला आहे. याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. नरेश म्हस्के, त्याचसोबत एकाच फळीतले जे नेते आहेत त्यापैकी माजी आमदार रवींद्र फाटक आहे. सर कसं बघतात एकत्र आमदारच्या नंतर आता मंत्री आणि इकडे महापौर ते डायरेक्ट लोकसभेमध्ये पाठवण्यात आलं म्हस्के, कसं बघता याकडे? सर नाही, खरोखरच मनापासून मला आनंद झाला की माझे मित्र प्रताप सरनाईक हे मंत्री झालेले आहेत. दुसरे मित्र खासदार आहेतच, पण ठाण्यामध्ये एवढं मोठा मान आम्हाला सर्वांना मिळाला त्याचं खरोखर कौतुक मनाने शिंदेसाहेबांना करावं लागेल. कारण त्यांच्यामुळे किंवा दिघे साहेबांमुळे आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यामुळे मिळालेलं आहे. त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. आणि माझे मित्र आज मंत्री झाल्यामुळे खरोखर मनापासून आनंद, मीच मंत्री झालेलो आहे. नक्कीच सर्वांनीच कोट शिवले. भविष्यात तुम्ही देखील मंत्रिपदाची अपेक्षा कशा? आमचा कोट त्यांना देऊन टाकू. आमच्या एवढी अंडरस्टँडिंग आहे की आम्ही आपापसामध्ये सगळं काय वाटून घेत असतो. त्यालाही कोट देऊ कारण आमच्या सगळ्यांपेक्षा जर जास्त काम करत असेल ना तर तो राम रेपाळे करतो. त्यामुळे त्याच्यावर जास्त अधिकार आहे. आमच्या यशाचा सगळ्यात जास्त जर मानकरी कोणी असेल तर तो राम रेपाळे आहे असं मला सांगतो. हे पाठीमागचा सगळं यश आहे त्याच्यामुळे. नाही, आता बघा, सुरुवात तर अजून झालेली नाही आहे, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगितले, ज्या ST कामगारांच्या भावना होत्या, त्यांच्या परिवाराच्या भावना होत्या, त्या आम्ही बघितलेल्या आहे. आणि त्या भावना जेव्हा त्या व्यक्त करत होत्या दूरदर्शन किंवा TV किंवा इतर वृत्तपत्रांच्या माध्यमातून, तेव्हा अतिशय दुःख होत होतं की एवढा प्रगतशील महाराष्ट्र आहे, मोठा महाराष्ट्र आहे आणि आपण ST कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. मी प्रामाणिकपणे आणि मनापासून दिघे साहेबांच्या कार्यालयामध्ये आज सांगतो, ST कर्मचाऱ्यांचे जे अश्रू आहेत, त्यांच्या कुटुंबियाचे जे अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम मला शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आणि मी ते यशस्वीपणे सांभाळेल.
योग्य पदाचा वापर करणार असं देखील सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात परिवहन कशा प्रकारे ते मंत्री बदलणार आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक बसेसच्या समस्या आहेत, एसटी कामगारांच्या समस्या आहेत, त्या देखील कशा प्रकारे आता त्या मांडतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा योगेश गणेश सावंत, गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे.